शेतकरी मित्रांनो, ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी जे मक्काची लागवड करणार आहोत त्या संदर्भात या ठिकाणी माहिती देत आहे. शेतकरी मित्रांनो, मक्काची वाण कुठले निवडले आहे, त्याचप्रमाणे आपण खत कुठल्या प्रकारचं घेतलेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी मी माहिती देणार आहे. जसं आपण या ठिकाणी बघत आहोत शेतकरी मित्रांनो, मक्काची लागवड केली जात आहे. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम नांगरणी केली. नांगरणी केल्यानंतर त्या ठिकाणी आपण मोगडा मारून घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो, जेणेकरून राहिलेलं जे पावसाळ्यात आलेलं तण आहे लहान लहान तेही निघून जाईल. यानंतर आपल्याला या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा बैलजोडीच्या साहाय्याने आपण या ठिकाणी साऱ्या पाडून घेतलेल्या आहे. या साऱ्या पाडल्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वप्रथम वाणांची निवड केलेली आहे, जे फार महत्त्वाचं आहे. जे वाण आपण या ठिकाणी निवडलेलं आहे ॲडव्हान्स सीड्स या कंपनीचं 741 आणि सिंजेंटा या कंपनीचं 6668 आणि त्याचप्रमाणे ॲडव्हान्टाचं 751 या वाणांची या ठिकाणी आपण निवड केलेली आहे. हे वाण आपण एकरी 7.5 ते 8 किलो पडेल या हिशोबाने या वाण आपण या ठिकाणी खरेदी केलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, हे वाण निवड केल्यानंतर आता जे लागवडीचं अंतर आहे ते फार महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी आता जसं आपण बघतो, ज्या ठिकाणी जी मक्काची लागवड होत आहे ती 9 ते 10 इंचावर 2 झाडातील अंतर येईल या हिशोबाने आपण मक्काच्या बिया टाकत आहोत. आणि त्याचप्रमाणे जे सरी ते सरीचं अंतर आहे ते जवळपास 2 फुटाचं अंतर येईल. म्हणजे 2 बाय 10 इंच याप्रमाणे लागवड या ठिकाणी मक्काची होत आहे. ही लागवड केल्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जे वाण निवडलेलं आहे त्याचा निकष असा होता वाण निवडीमागचा, जेणेकरून ते आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन देतील आणि त्याचप्रमाणे हिरवा आणि कसदार चारा जास्त प्रमाणात मिळेल, अशा प्रकारे आपण या वाणांची निवड केलेली आहे. म्हणजे चाराही चांगला आणि उत्पादनही भरपूर, अशा प्रकारे हे वाण आपल्याला जास्त महत्त्वाचे आहेत. शेतकरी मित्रांनो, जे वाण निवडत असतो आपण मक्काचे, त्याची आतील जी बिट्टी असते ती लहान असली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जे खताची निवड या ठिकाणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो, 20-20-0-13 एकरी 1 बॅग, त्याचप्रमाणे 15-15-15 सुपला ही 1 बॅग आणि अर्धी बॅग युरिया, याप्रमाणे आपण 2.5 बॅग प्रति एकरी याचं मिश्रण करून या ठिकाणी वापरणार आहोत. आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट म्हणून 10 किलो गायत्री मायक्रो एलिमेंटचं 1+ हे मायक्रोन्युट्रिएंट या ठिकाणी मिक्स केलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण याचं सर्व मिक्स केलेलं हे मिश्रण आपण हे जे मक्काचे बिया टाकलेले आहेत त्याच्या पाठीमागे हे खत आपण टाकणार आहोत सरीमध्ये. आणि त्यानंतर आपण फळी फिरवून खत जे आहे दिलेलं आपण ते संपूर्णपणे बुजवून घेऊ. जसं आपण या ठिकाणी आता बघत आहोत, आता ही मक्काची लागवड झाल्यानंतर पाठीमागून बैलजोडीच्या सहाय्याने फळी फिरवली जाईल, जेणेकरून जे मक्काचे ते पूर्णपणे झाकले जाईल आणि त्यात टाकलेलं खतही झाकले जाईल. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो. हे झालं शेतकरी मित्रांनो. आता मी जसं सांगितलं आपल्याला वाणाची निवड आणि खत कुठलं वापरायचं, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ह्या मक्काची लागवड केलेली आहे. अशा पद्धतीने जे मक्काची लागवड होईल शेतकरी मित्रांनो, फळी फिरवल्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहिजे असल्यास ॲट्रॅक्झिन हे तणनाशकाचाही वापर आपण वरतून मातीवरती शिंपडून त्याचा वापर करू शकतो. युरियाबरोबर त्याला जर शिंपडलं तरी येणारा तणाचाही आपल्याला या ठिकाणी बंदोबस्त करता येतो. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता हे झालं तणाविषयी माहिती. आणि आता ही मक्का उगवून आल्यानंतर आपण या ठिकाणी 20 ते 22 दिवसानंतर तणनाशकाचा वापर टिंजरचा करू शकतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.